बघितलं होतं बघा की रेस्पिरेशनच्या रिलेटेड लास्टचा फिनॉमिना ज्यावेळेस आपण बायकार्बोनेट म्हणजे मेकॅनिझम जे आहे त्या मेकॅनिझम मध्ये आपण ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस हा कन्सेप्ट डिस्कस करत होतो. त्या ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस मध्ये आपण 2 वेन ट्रान्सपोर्टेशन बघितलं. आता फक्त तिसरा प्रकार जो राहिला कार्बन डायऑक्साईड सॉरी ऑक्सिजनचं ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं. कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्टेशन 2 वेने आपण बघितलं होतं. तिसरा वे जो आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्याचं नाव बाय दी रेड ब्लड सेल्स. आणि तुम्हाला मी डिव्हायडेशन सांगितलं होतं बघा काल. कार्बन डायऑक्साईड जो असतो टिश्यू पासून आपल्या अल्व्हेओलाई पर्यंत डायरेक्ट ट्रान्सफर होण्यासाठी 3 वेगळे मीडियम लागतात. 3 डिफरंट प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर होत असतो. कोणते 3 प्रकार फॉर्मॅट सांगितले मी तुम्हाला? आपलं 2 दिवस झाले त्यावर डिस्कशन चाललंय. जवळपास हा पोर्शन आपला आपण काल परवा 2 दिवस आपण कम्प्लीट केला. तर मला सांगा की कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस आपल्या टिश्यू कडून आपल्या लंग्स कडे कॅरी होत असतो तो 3 डिफरंट फॉर्मॅट मध्ये कॅरी केला जात असतो. कोणते 3 फॉर्मॅट असतात सांगा मला? कार्बन डायऑक्साईड नॉट ऑक्सिजन मॉलिक्युल. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो 3 डिफरंट फॉर्मॅट मध्ये कॅरी केला जात असतो. कुठून? आपल्या टिश्यू कडून आपल्या अल्व्हेओलाई कडे म्हणजेच लंग्स कडे. टिश्यू टू लंग्स. कोणते फॉर्मॅट असतात बेटा सांगा बरं मला? एनीबडी फॉर्मॅट, कोई भी बताओ. हेलो, हाँ सर सांगा सर. कौन बताएगा मुझे इसका आंसर? बहुत सिंपल सा क्वेश्चन मैंने आपको पूछा है कि हमारा जो कार्बन डाइऑक्साइड होता है वो हमारे टिश्यू से डायरेक्टली लंग की तरफ ट्रांसफर होता है. तो लंग की तरफ ट्रांसफर होने के लिए 3 डिफरेंट मीडियम से उसको जाना पड़ता है. 3 डिफरेंट फॉर्मेट से उसको जाना पड़ता है. तो वो 3 फॉर्मेट कौन से बताए थे मैंने आपको? दिस इज वेरी सिंपल क्वेश्चन बेटा फॉर यू. ये क्वेश्चन आपको आना ही चाहिए सबको कंपल्सरी. इतना सिंपल सा क्वेश्चन मैंने आपको पूछा है. इसके बारे में हमारा कल भी डिस्कशन हुआ था, पहले भी डिस्कशन हुआ है इसके बारे में. तो बताओ ये 3 फॉर्मेट कौन से होते हैं जिसके द्वारा हमारा कार्बन डाइऑक्साइड जो है वो कार्बन डाइऑक्साइड कहाँ से ट्रांसफर होता है? हमारे लंग की तरफ से, टिश्यू की तरफ से लंग टिश्यू से लंग की तरफ. कौन से फॉर्मेट होते हैं बेटा बताओ मुझे. यस, पहिला आरबीसी हो गया. हा तसं तर आरबीसी पण लास्ट कोणत्या कुठे घेतलं चालते, काही प्रॉब्लेम नाही. आरबीसी मधून 23% ट्रान्सफर होतो. पुन्हा कशामधून बेटा दुसरा फॉर्मॅट कोणता असतो? प्लाझ्मा. राईट, व्हेरी गुड. दॅट इज करेक्ट. प्लाझ्मा मधून डायरेक्टली कॅरी होतं. येस, थर्ड वन इज बायकार्बोनेट फॉर्मॅट. तर प्लाझ्मा मध्ये किती होत असतो? 7%. डायरेक्टली प्लाझ्मा मध्ये कार्बोनिक ऍसिड फॉर्म होत असतं आणि या कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये 7% ट्रान्सफर होत असतो. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट आयन. इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट आयन. बायकार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये किती पर्सेंट होत असतो? 70%. मग तो सोडियम बायकार्बोनेट असेल किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट असेल. येस, 70%. बघा आता कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला माहित आहे 100% आपण कन्सिडर केला तर 23 + 7 30. 30 + 70 इज इक्वल टू 100. म्हणजे आपला 100% कार्बन डायऑक्साईड जो आहे तो या फॉर्मॅट मध्ये कॅरी केला जात असतो. कुठून कुठपर्यंत? आपल्या टिश्यू पासून आपल्या लंग्स पर्यंत. लंग्स मध्ये गेल्यानंतर तो बॉडीच्या बाहेर रिलीज केला जात असतो. असे 3 डिफरंट फॉर्मॅट आहेत. कोणते कोणते? आरबीसी मध्ये 23%, त्यानंतर प्लाझ्मा मधून 7%, प्लाझ्मा मधून 7% आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी बायकार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये 70%. ओके, तर आता लक्ष द्या, सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्टेशन मात्र बायकार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये होत असते. तर आता तिसरा प्रकार जो आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज बाय रेड ब्लड सेल्स और इन द फॉर्म ऑफ इन द आरबीसी. जो आरबीसी मध्ये काय होत असतं लक्ष द्या. आरबीसी मध्ये तो आता तुम्ही म्हणतो सर ज्यावेळेस बायकार्बोनेट बनायचे त्यावेळेस सुद्धा आरबीसी मध्ये कॅरी होत असतो. ज्यावेळेस बायकार्बोनेट आयन बनतात त्यासाठी सुद्धा त्याला पहिल्यांदा आरबीसी मध्ये जावं लागतं प्लाझ्मा मध्ये. मात्र हा प्रकार थोडा वेगळा आहे.
कसा वेगळा आहे? When the carbon dioxide is released from the tissue, that time it is transferred inside the RBC, and inside RBC, because it is red in color, HB is present. HB present असतो. ओके. आता हे HB मध्ये HB प्रेझेंट असल्यानंतर हा जो कार्बन डायऑक्साइड आहे, हा कार्बन डायऑक्साइड HB सोबत रिएक्ट होईल. It reacts with the HB molecule and they form one complex. That complex is called as carbaminohemoglobin. कार्बॅमिनोहिमोग्लोबिन म्हणजे HbCO2. HbCO2 चं नाव काय आहे? कार्बॅमिनोहिमोग्लोबिन. कार्बॅमिनोहिमोग्लोबिन कुठपर्यंत जाईपर्यंत? फक्त लंग्स पर्यंत जाईपर्यंत. लंग्सच्या जवळ गेलं की ऑटोमॅटिकली काय होत असतो की हा कार्बॅमिनोहिमोग्लोबिन सुद्धा काय होत असतो? स्प्लिटअप होत असतो. स्प्लिटअप कसा होईल बेटा? रिव्हर्सिबल रिएक्शन. पुन्हा एकदा ती रिएक्शन कुठे होत असते? कुठं होईल सांगा मला? When this carbaminohemoglobin is transferred toward the alveoli or lungs, that time it is again split up to form two products. Which are they? उलट होत याचं अपोजिट. जसं आता इथं बघायला तसं याचं अपोजिट रिएक्शन होईल इथं गेल्यावर. कुठे गेल्याबरोबर? अल्व्हेओलाच्या जवळ गेल्यावर. हा जो HbCO2 असतो, दिस HbCO2 गेट कन्व्हर्टेड इनटू, कशामध्ये होईल कन्व्हर्जन त्याचं? सांगा. खूप सोपा क्वेश्चन विचारला मी तुम्हाला. ज्यावेळेस अल्व्हेओलाच्या जवळ जाईल तो, तर सिम्पली उलटी रिएक्शन होईल, त्याच्यामध्ये अपोजिट रिएक्शन होईल. अपोजिट रिएक्शन होईल म्हणजे काय होईल? या HbCO2 चं कन्व्हर्जन HB मध्ये आणि CO2 मध्ये होईल. आता HB जो असतो तो ब्लड मध्ये रिटेन केला जात असतो, म्हणजे RBC मध्ये रिटेन केला जात असतो, आणि कार्बन डायऑक्साइड जो असतो तो कार्बन डायऑक्साइड अल्व्हेओलाई मध्ये सोडला जात असतो. दॅट इज ट्रान्सफर इनसाइड दी अल्व्हेओलाई. बट फॉर दॅट पर्पज PpCO2 इज इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी मात्र PpCO2 खूप महत्वाचं असतं. कुठलं PpCO2 कसं असावं लागतं बरं सांगा मला? हा, 4 लोकेशनचं मला. येस, अल्व्हेओलाई मधलं करेक्ट आहे बेटा. अल्व्हेओलाई मधलं असावं लागतं? लो असावं लागतं. अल्व्हेओलाई मधलं लो असावं लागतं. म्हणजे किती असायला फक्त ते 40 mmHg असतं, लो असतं म्हणजे. आणि त्यानंतर ब्लड कॅपिलरीज मधलं अल्व्हेओलायच्या जवळच्या जे ब्लड कॅपिलरीज असतात, पल्मोनरी कॅपिलरीज म्हणतो आपण त्याला. पल्मोनरी आर्टरी पासून डिवाइड झालेल्या जे कॅपिलरीज असतात, या कॅपिलरीजचं ब्लड प्रेशर म्हणजे जे आपलं पार्शियल प्रेशर आहे, तर ते किती असायला पाहिजे सांगा बरं मला? जास्त असायला पाहिजे. जास्त असायला पाहिजे म्हणजे नेमकं किती असते सांगा? तुम्हाला सांगितले आकडे सगळे. 45 mmHg असतं. इट इज 45 mmHg. दॅट्स वाय दी कार्बन डायऑक्साइड इज स्प्लिट अप फ्रॉम दिस HB पासून स्प्लिट अप होतो. स्प्लिटअप झाल्याबरोबर तो कॅपिलरीज मधून निघतो आणि त्यानंतर अल्व्हेओलाई मध्ये ट्रान्सफर होत असतो. दॅट इज ट्रान्सफर इनसाइड दी अल्व्हेओलाई. ओके, बिकॉज इनसाइड दी अल्व्हेओलाई PpCO2 इज लेस. PpCO2 इज लेस. त्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन व्हायला. कोणाला डिकम्पोजिशन व्हायला? HbCO2 चं म्हणजे कार्बॅमिनोहिमोग्लोबिन नावाच्या कंपोनेंटचं डिकम्पोजिशन व्हायला. क्लिअर? आता बघा, तर ही झाला प्रोडक्ट. बघा, ही सगळी प्रोसिजर तुम्हाला इथं डायरेक्ट मी जसं एक्सप्लेन केली तशी सांगितली आहे. बघा इथं म्हणजे लुजली बाउंड असतो, हिमोग्लोबिन सोबत बाउंड होतो. तो सुद्धा एक प्रकारचा अनस्टेबल कंपाऊंड आहे. ज्यावेळेस तो तिथे गेल्याबरोबर अल्व्हेओलाच्या बरोबर जवळ गेल्याबरोबर डिकम्पोज होत असतो. त्याचं कशावर डिपेंड आहे? PpCO2 वर डिपेंड आहे. त्यानंतर मग तो स्प्लिटअप झाला, कार्बन डायऑक्साइड अल्व्हेओलाई मध्ये जात असतो, HB हा RBC मध्ये रिटेन केला जात असतो, आणि कार्बन डायऑक्साइड जो अल्व्हेओलाई मध्ये गेला आहे तो बॉडीच्या बाहेर रिलीज केला जातो. सिंपल फॉर्मॅट. अतिशय साधा आणि सोपा फॉर्मॅट आहे. आता दुसऱ्या नंबरची डायग्राम काल एक्सप्लेन करायची राहिली होती. आपण कोणतीही डायग्राम एक्सप्लेन करायची राहिली होती बघा. कोणतं? ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साइड रिलीज इन द लंग्स. म्हणजे लंग्स मध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन कसा पिकअप केला जात असतो आणि कार्बन डायऑक्साइड कसा रिलीज केला जात असतो हे आपल्याला इथं बघायचं आहे दुसऱ्या नंबरच्या डायग्राम मध्ये. त्याची वरची डायग्राम आपण पूर्णपणे डिटेल मध्ये एक्सप्लेन केली होती. आता दुसऱ्या नंबरची डायग्राम बघा. तर हे रेड कलरचं दिसत आहे बघा इथलं. हे रेड कलरचं काय बेटा? दिस वन इज RBC. दिस वन इज अवर RBC. आपल्या RBC आहेत त्या. तर RBC मध्ये काय काय असतं ते टोटल डायरेक्ट मेकॅनिझम आपण डिटेलमध्ये बघू. बघा, आता ही कुठली RBC आहे सांगा बरं मला? दुसऱ्या नंबरची डायग्राम जी दिलेली आहे ती RBC कुठली आहे? कोणत्या एरियाच्या जवळची आहे? कोण सांगेल मला?
ही जी आरबीसी दिसत आहे या ठिकाणची, ती आरबीसी कोणत्या एरियाच्या जवळची आहे? दिस आरबीसी इज रिलेटेड टू विच एरिया? या कंपोजिशनच्या बेसिसवर सांगा किंवा या ॲरोच्या बेसिसवर सांगा. ही कुठली आरबीसी असायला पाहिजे? यस, अल्व्हिओलाच्या जवळची आहे. करेक्ट. अल्व्हिओलाच्या जवळ ज्या कॅपिलरीज असतात ना, त्या कॅपिलरी मधली ही आरबीसी आहे. करेक्ट आहे बेटा. कारण ते जवळचं आहे तिथं कारण ट्रान्सपोर्टेशन व्हायला ना कार्बन डायऑक्साईड कुठं अल्व्हिओलामध्ये. आणि ऑक्सिजन बघा, आता ॲरोचे सगळे इंडिकेशन सांगतो मी तुम्हाला कसं असतं ते. पहिलं आपण ऑक्सिजनचं बघू, त्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं बघू. तर हा ऑक्सिजन बघा, रेड कलरचा जो ॲरो दाखवला आपल्या सगळ्यात ब्रॉड ॲरो हा इथला. हा जो ॲरो दाखवला, काय दाखवला याच्यामध्ये? हा ऑक्सिजन इकडून इकडे कॅरी व्हायला, कुठून? आपल्या अल्व्हिओलाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करायला, अल्व्हिओलाच्या मेम्ब्रेनला क्रॉस करून तो आरबीसी मध्ये एंटर करायला. दॅट इज एंटर इनसाइड दी आरबीसी. दॅट इज एंटर इनसाइड दी आरबीसी. आता वेन इट इज एंटर इनसाइड दी आरबीसी, इट कंबाईन विथ अ एचएचबी. कोणासोबत रिएक्ट असतो? एचएचबी सोबत रिएक्ट होतो, म्हणजे आपल्या हिमोग्लोबिन सोबत. नंतर कोणत्या हिमोग्लोबिन सोबत? रिड्यूस्ड हिमोग्लोबिन सोबत. When it bind with the HB, that time they form one complex. That complex is the HbO2. 4HbO2 आपण काढलं होतं ना अगोदर, ते हे आहे बघा 4HbO2. तो HbO2 फॉर्म होत असतो. आणि जो हा याच्यामधला एचएचबी मधला एच होता, म्हणजे प्रोटॉन होता, तो प्रोटॉन बाहेर निघत असतो. इकडच्या साईडला बाहेर निघालेला आहे. इट इज रिलीज. ठीक आहे. ज्यावेळेस ऑक्सिहिमोग्लोबिन कंपाऊंड फॉर्म झाला, ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी जो प्रोटॉन असतो तो प्रोटॉन सेपरेट होत असतो, म्हणजे हायड्रोजन आयन जे असतं सेपरेट होत असतो. कारण हे एचएचबी कसं होतं? रिड्युस्ड एचबी होतं. एचएचबी म्हणजे कोणतं एचबी आहे? रिड्युस्ड एचबी आहे. त्यामुळे त्याला सेपरेट करणं आवश्यक आहे. आता हा ऑक्सिहिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स बनला, तर बनल्याबरोबर हा आरबीसी मधून कॅरी होत असतो, जिथे जायचं तिथे पास केला जात असतो. तिथपर्यंत तो सेपरेट होत नाही, टिश्यू पर्यंत जाईपर्यंत. जोपर्यंत टिश्यू पर्यंत जाणार नाही तोपर्यंत जो हा कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे कोणाचा? ऑक्सिजनचा आणि हिमोग्लोबिनचा, त्याला आपण ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणतो, तो स्प्लिट अप होत नसतो. टिश्यू लेवलला गेल्यानंतर बरोबर त्याचं स्प्लिटिंग होत असतं. स्प्लिटिंग झाल्याबरोबर टिश्यू मध्ये काय केला जात असतो? ऑक्सिजन सोडला जात असतो. इनसाइड टिश्यू ऑक्सिजन इज रिलीज अँड ऑक्सिजन इज रिलीज अँड एचबी सेपरेटेड. एचबी इज रिटेन इनसाइड आरबीसी. तो रिटेन केला जात असतो, मेंटेन केला जात असतो आरबीसी मध्ये. आता कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीत बघा, कार्बन डायऑक्साईड 3 डिफरंट फॉर्मॅट मध्ये आणलेला कार्बन डायऑक्साईड आहे. 3 डिफरंट फॉर्मॅट मधला पहिला फॉर्मॅट बघा अगोदर, स्टार्टिंगचा फॉर्मॅट. स्टार्टिंगचा फॉर्मॅट हा डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये आला होता, कोणामध्ये? प्लाझ्मामध्ये. त्यानंतर प्लाझ्मा मधला डिझॉल्व्ह फॉर्म मधला कार्बन डायऑक्साईड सुद्धा डायरेक्टली चालला कशामध्ये? या अल्व्हिओलामध्ये. दॅट इज एंटर इनसाइड दी अल्व्हिओलाई. त्यानंतर दुसरा जो होता, दुसरा कोणत्या फॉर्मॅट मध्ये होता बघा लक्ष इकडं. दुसरा जो होता तो कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये आला होता. कोणत्या फॉर्म मध्ये आला होता तो? कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. कार्बोनिक ऍसिड कसा बनला होता तो? अशा प्रकारे, म्हणजे SCO3 मायनस सोबत जे H+ आयन्स असतात ते मायनस रिॲक्ट झाले होते. रिॲक्ट झाल्यानंतर प्लाझ्मा मध्ये H2CO3 बनला होता. H2CO3 बनला होता. आणि हा H2CO3 आपल्या लंगच्या जवळ आल्याबरोबर, वेन इट ट्रान्सपोर्ट टू द लंग्स, लंगच्या जवळ आल्याबरोबर काय होत असतं? याचं कन्व्हर्जन होत असतं. कशामध्ये कन्व्हर्जन होत असतं? H2O आणि CO2 मध्ये कन्व्हर्जन होतं. ही रिएक्शन स्लो रिएक्शन आहे. का स्लो रिएक्शन आहे बरं सांगा मला? कालच त्याचं आपण एक्सप्लेनेशन डिस्कस केलं होतं. ही रिएक्शन स्लो रिएक्शन आहे. वाय दिस रिएक्शन इज स्लो रिएक्शन? व्हॉट इज रिझन? in this reaction, sir. यस, एन्झाईम अब्सेंट आहे इथं. एन्झाईम अब्सेंट आहे कोणतं? कार्बोनिक अनहायड्रेट नावाचं. त्यामुळे एन्झाईम अब्सेंट असल्यामुळे रिएक्शन स्लो असणारच. आणि स्लो असल्यानंतर आता जो कार्बन डायऑक्साईड बनलेला आहे, नाव दी कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल इज फॉर्म. दिस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर मॉलिक्यूल इज ट्रान्सफर इनसाइड दी अल्व्हिओलाई. हा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल, स्पेशली कार्बन डायऑक्साईड, हा अल्व्हिओलाच्या मध्ये एंट्री करत असतो. इट इज एंटर इनसाइड दी अल्व्हिओलाई. दुसऱ्या नंबरचं झालं. आता तिसऱ्या नंबरचं बघा कार्बन डायऑक्साईड. तिसऱ्या नंबरचा कार्बन डायऑक्साईड कसा आहे बघा लक्ष इकडं. तिसऱ्या नंबरचा कार्बन डायऑक्साईड हा SCO3 जो आहे त्याच्यासोबत H+ आयन मिक्स झाले होते, सेम कार्बोनिक ऍसिड बनलेला होता. मग तो कार्बन डायऑक्साईड H2O आणि कार्बन डायऑक्साईड या फॉर्म मध्ये सेपरेट होत असतो. म्हणजे ही रिएक्शन फास्ट रिएक्शन आहे. आता याच्या अगोदर एक स्टेप त्यांनी सांगायची राहिली. कोणती स्टेप सांगायची राहिली बेटा? ती आपण ऑलरेडी डिस्कस केलेली स्टेप, पहिली टिश्यू लेवलची. टिश्यू लेवलची स्टेप कोणती असते? की कार्बोनिक ऍसिड सोबत त्या ठिकाणी कोण? H+ आयन, K+ आयन आणि
सोडियम आयन म्हणजे Na+ आयन रिॲक्ट होत असतात. रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं कार्बनिक ऍसिड बायकार्बोनेट बनतात आणि कार्बोनेट बनल्यानंतर तो जो कार्बोनेट असतो तो आरबीसी मध्ये जातो, पुन्हा आरबीसी मध्ये जातो. आरबीसी मध्ये झाल्यानंतर पुन्हा त्याचं स्प्लिटअप होत असतं, म्हणजे सॉरी कार्बोनेट आयन सेपरेट होत असतात. कोण पोटॅशियम बाहेर पडतो, सोडियम बाहेर पडतो. त्याच्यानंतर ते कार्बोनिक ऍसिड आहे ते पुन्हा आरबीसी मध्ये एंट्री करतं. आरबीसी मध्ये एंट्री केल्यानंतर त्याचं स्प्लिटअप होतं. स्प्लिटअप झाल्यावर कॉम्बिनेशन होत असते H2CO3 मध्ये आणि H2CO3 चं पुन्हा कन्व्हर्जन कशामध्ये असतं, दॅट इज कन्व्हर्टेड इनटू द H2O अँड CO2. ही आरबीसी अल्व्हिओलायच्या जवळची आरबीसी आहे, म्हणून हा प्रकार इकडे दाखवला आहे. बरं, कन्फ्युजन होऊ देऊ नका, नाहीतर आपल्याला वाटेल की बायकार्बोनेट आयन कुठे दिले. तर बायकार्बोनेट आयन वरच्या डायग्राम मध्ये दाखवले आहेत, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ते टिश्यूच्या जवळ फॉर्म होत असतात. मात्र ज्यावेळेस तो अल्व्हिओलाच्या जवळ येत असतो, तर अल्व्हिओलाच्या जवळ आल्या त्या ठिकाणी जो पोटॅशियम आहे किंवा सोडियम असतो तो सेपरेट होत असतो. सेपरेट झाल्याबरोबर त्याचं SCO3 मध्ये कन्व्हर्जन होतं, प्लस आयन मध्ये कन्व्हर्जन होत असतं. पुन्हा आरबीसी मध्ये जाते. आरबीसी मध्ये गेल्याबरोबर रिॲक्ट होतं ते एकमेकासोबत. रिॲक्ट झाल्यानंतर पुन्हा काय होत असतं की त्याच्यापासून कार्बोनिक ऍसिड बनतं आणि कार्बोनिक ऍसिड H2CO3 म्हणतो आपण त्याला, आणि त्याचं पुन्हा कन्व्हर्जन H2O आणि CO2 मध्ये होत असतं. अपोजिट रिएक्शन, सिम्पल, उलटी रिएक्शन व्हायली. पहिल्या रिएक्शनच्या उलटी रिएक्शन व्हायली इथं. ते बनलं त्याबरोबर त्याच्यामधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड सेपरेट केला जात असतो. दॅट इज सेपरेटेड अँड इट इज एंटर इनसाइड दी अल्व्हिओलाय. तो अल्व्हिओलायच्या मध्ये एंट्री करत असतो. इट इज एंटरिंग इनसाइड दी अल्व्हिओलाय. आणि इथं बघा, इथं सुद्धा क्लोराईड शिफ्ट आवश्यक आहे. का क्लोराईड शिफ्ट आवश्यक आहे तुम्हाला सांगितलं होतं, इम्बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, जे इम्बॅलन्स क्रिएट झालेलं राहतं त्याला मेंटेन करण्यासाठी क्लोराईड शिफ्ट सुद्धा होत असते. इथं एक चेंज आहे. काय चेंज आहे बेटा सांगा बरं मला. वरच्या कंपॅरिझन मध्ये इथे एक चेंज आहे की रिएक्शन फास्ट व्हाईल ड्यू टू प्रेझेन्सी ऑफ वन एन्झाईम दॅट इज अ कार्बोनिक अनहायड्रेज. कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाईम इथं वापरल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी ही रिएक्शन जी आहे ती फास्ट रिएक्शन होत आहे. ओके, इथं सुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज व्हायला तो सुद्धा चालला कुठं, अल्व्हिओलाय मध्ये. आणि जो HbCO2 फॉर्म झाला होता, सगळ्यात लास्टला, तो HbCO2 म्हणजेच कार्बॅमिनोहिमोग्लोबिन, तो सुद्धा आरबीसी मध्येच प्रेझेंट असतो. तो कुठं बाहेर जात नाही. तर त्या आरबीसी मध्ये असल्यानंतर जेव्हा तो अल्व्हिओलाच्या जवळ आल्याबरोबर हा HbCO2 जो असतो तो HbCO2 स्प्लिटअप होत असतो, तुटतो. हा कंपाऊंड तुटल्याबरोबर, कारण कशामुळं PpCO2 वाढतं अल्व्हिओलाय मधलं, तर कमी होत असतं आणि इकडचं PpCO2 जास्त असतं, त्यामुळे तो स्प्लिटअप होतो. स्प्लिटअप झाल्याबरोबर Hb आणि CO2 वेगळा व्हायला, हा CO2 जो वेगळा झालेला आहे तो सुद्धा अल्व्हिओलाय मध्ये ट्रान्सफर केला जात असतो आणि Hb जो आहे तो Hb इथे रिटर्न केला जात असतो. हा Hb जो आहे तो काय केला जातो, या आरबीसी मध्ये रिटर्न केला जातो. रिटर्न करणं मी मेंटेन करतो, त्याला पास केलं जात नाही. तुम्ही असं Hb सुद्धा अल्व्हिओलाय मध्ये जाते का, नाही जात. Hb हा जागेवर राहत असतो. Hb टिश्यू फ्लुइड मध्ये सुद्धा जात नाही. Hb हा अल्व्हिओलाय मध्ये सुद्धा जात नाही, कारण Hb हा कशाचा प्रोडक्ट आहे, कशाचा कंपोनेंट आहे, कंपोनेंट ऑफ आरबीसीचा कंपोनेंट आहे तो, त्याला बाहेर जाण्याची गरज नाही. लक्षात आलं का मी काय म्हटलं होते. तो रिटेनच केला जाणार. दिस इज रिटेन. तर दिस डायग्राम इज ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन ह्युमन बीइंग. ही जी डायग्राम आहे ती काय मेसेज पास करते आपल्याला की ऑक्सिजनचं पिकअप कसं व्हायला आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज कसं व्हायला, कुठं, लंग्स मध्ये. अगोदरची डायग्राम काय इंडिकेट करत होती, टिश्यू लेवलला ऑक्सिजनचं पिकअप आणि कार्बन डायऑक्साईडचं पिकअप. ऑक्सिजनचं पिकअप आणि कार्बन डायऑक्साईडचं पिकअप टिश्यू लेवलला. ओके, आरबीसी ऑक्सिजनला तिथे काय होतं, ऑक्सिजन टिश्यू ऑक्सिजनला पिकअप करू लागल्या, इथं आरबीसी ऑक्सिजनला पिकअप करायला. ओके, आणि कार्बन डायऑक्साईडला तिथे काय केलं जाऊ लागलं की त्या ठिकाणी टिश्यू मधून आरबीसी मध्ये पास केलं जाऊ लागलं. इथं काय व्हायला, आरबीसी मधून कशामध्ये पास केलं जात असतं, आरबीसी मधून डायरेक्टली अल्व्हिओलाय मध्ये पास केलं जातं. दॅट इज ट्रान्सफर इनसाइड दी अल्व्हिओलाय. हा कन्सेप्ट समजला का बेटा तुम्हाला. तसं थिओरिटिकली सगळं समजलेलं असल्यामुळे इथं तेवढं याच्यावर जास्त हे करायची गरज नाही. तरी सुद्धा जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तरी सुद्धा सांगा मला. हा पॉइंट समजला का बेटा. हो सर. हा पॉइंट समझला. ओके बजरंग, एनी अदर कैंडिडेट, अगर किसी को कुछ भी डाउट होता है तो वो बताइए मुझे.
जर जरासं थोडासा जरी डाऊट असेल तुमच्या माइंडमध्ये तरी यस करेक्ट, राजश्री आरबीसी प्लाझ्मा बायकार्बोनेट, येस बरोबर आहे. तू चॅट बॉक्स मध्ये सांगितलंय, मात्र जेव्हा रेकॉर्ड स्क्रीन ऑन असते, दुसरी स्क्रीन ही स्क्रीन असल्यानंतर नाही, तेव्हा दुसरी स्क्रीन तुमच्या समोर असते, तेव्हा तुम्ही काय करता, सरळ सरळ माईक ऑन करून सांगता. ओके, युअर आन्सर इज करेक्ट. तर आता बघा, दुसरा पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, पुढचा पॉईंट जो आपल्याला डिस्कस करायचा आहे या टॉपिक मधला. आणि हा टॉपिक मधला पॉईंट आहे बघा, तुम्हाला काही क्वेश्चन विचारला गेलेला आहे. व्हॉट इज द रोल ऑफ हिमोग्लोबिन इन द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन ब्लड? सिम्पल क्वेश्चन आहे तो. आपल्याला माहित आहे, तो कॅरी करून घेऊ जर असतो, कारण की याची बाइंडिंग कॅपॅसिटी जी असते हिमोग्लोबिनची ऑक्सिजन सोबतची जास्त, ऑक्सिजनची ती जास्त मीडियम असते कार्बन मोनॉक्साईडच्या कंपॅरिझन मध्ये. जर आपण लो असते, मात्र कार्बन डायऑक्साईडच्या कंपॅरिझन जास्त असते. आणि पर्टिक्युलर त्याच्या साईट्स असतात ऑक्सिजनला बाइंड होण्यासाठी. कशावर? एचबी वर. ओके, एचबी वर काय होत असतं, साईट असतात ऑक्सिजनला बाइंड होण्यासाठी. हा असा मॉलिक्युल आहे समजा एचबीचा. तुमचं चिलेट आणि लिगँडची रिएक्शन माहित असते ना तुम्हाला, तशा प्रकारे हा समजा सेंट्रल एलिमेंट एचबी आहे. तर या एचबीच्या 4 साईडला अशा प्रकारचे ऑक्सिजनचे 4 मॉलिक्युल बाइंड होत असतात. आणि हे 4 मॉलिक्युल बाइंड झाल्यानंतर ते कॅरी केले जात असतात. तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला एक कन्सेप्ट माहिती आहे का बेटा, चिलेट आणि लिगँड नावाचा? आय थिंक तुम्हाला नाही तो, जनरली सांगितला गेला असं सांगण्यात आला असेल तुम्हाला, तर आठवा थोडं. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये चिलेट आणि लिगँड नावाचा एक कंपाऊंड कन्सेप्ट आहे बघा, चिलेट्स आणि लिगँड नावाचा. चिलेट्स म्हणजे काय असतं माहिती आहे का, जो सेंट्रल एलिमेंट असतो त्या सेंट्रल एलिमेंटला चिलेट कन्सिडर केलं जात असतं, आणि साईडचे जे असतात त्यांना लिगँड्स कन्सिडर केलं जात असतं. हा ऍक्च्युली तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एखादा कंपाऊंड फॉर्म होण्यासाठीचा एक कन्सेप्ट आहे, चिलेट अँड लिगँड्स. माझं हे तसं दिसायला बघा, हे स्ट्रक्चर एचबीचे स्ट्रक्चर जे ऑक्सिहिमोग्लोबिनचे स्ट्रक्चर असतं ते अशा प्रकारचं असतं. म्हणजे एका एचबी मॉलिक्युलला व्यवस्थित काढून दाखवतो वाटल्यास तुम्हाला, एका एचबी मॉलिक्युलला 4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल बाइंड होत असतात. इकडच्या साईडला एक, इकडच्या साईडला एक, इकडच्या साईडला एक, आणि या साईडला एक. जसं सेंट्रल एलिमेंट चिलेट असते आणि बाहेरचे एलिमेंट लिगँड असतात, तशा प्रकारे इथे आहे बघा. याला चिलेट आणि लिगँड नाही जरी म्हटलो आपण, तर चिलेट आणि लिगँड सारखंच दिसायला आपल्याला स्ट्रक्चर. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला इथं, राईट अ नोट ऑन क्लोराइड शिफ्ट. काय सांगू शकाल बरं क्लोराइड शिफ्ट बद्दल? कोण सांगेल मला? इसका एक्सप्लेनेशन आपकी तरफ से आना चाहिए मुझे. कौन मोमेंट ऑफ करेक्ट करेक्ट, मोमेंट ऑफ क्लोराइड. हाँ यस, बताओ. moment of chloride ions is called chloride shift. Yes, very good. Moment of chloride ions is called as a chloride shift. But from which area to which area बेटा? कुठून कुठे ट्रान्सफर होत असतो क्लोराइड आयन आणि कशासाठी होत असतो? तू आन्सर एकदम करेक्ट सांगितली. दुसरं कोणी सांगायचं ना, तू सांग. या ठिकाणी कशासाठी शिफ्टिंग केली जात असते, कुठून कुठे शिफ्टिंग केली जात असते क्लोराइड आयनची? कोणत्या एरियामधून कोणत्या एरियामध्ये? तुम्ही सांगितलेलं आन्सर एकदम करेक्ट आहे. तुम्ही क्वेश्चन असा विचारलाय तुम्हाला की कुठून कुठं क्लोराइड आयनची शिफ्टिंग केली जात असते आणि कशासाठी केली जात असते? नोट म्हणल्यानंतर या दोन्ही गोष्टी आपल्याला ऐकायला आवश्यक आहे. एनीबडी फ्रॉम टेल. सिंपल क्वेश्चन आहे, व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन. कारण मी तुम्हाला डायग्राम आताच दाखवलेली आहे थोड्या वेळापूर्वी, अगोदरची डायग्राम काल बी दाखवलं होतं. डायग्राम कशी आहे ती, कुठून क्लोराइड कुठे चालला, काय रिक्वायरमेंट असते त्याची. एनी अदर कॅन्डिडेट? सर्व कॅन्डिडेट पैकी कोणीही आन्सर देऊ शकत नाही. दोज कॅन्डिडेट्स आर अवेलेबल हिअर. टेल मी द रिझन व्हाय. येस, आरबीसी टू नो नो नो, आरबीसी टू उलट सांगितलंस तू. प्लाझ्मा टू आरबीसी. लक्ष द्या, कन्फ्युजन होतं. प्लाझ्मा टू आरबीसी. बघ, हा प्लाझ्मा मधून आरबीसी मध्ये इथे दाखवतो वाटलं. लक्ष द्या एकदा. हा बघा, हा पॉईंट हे बघा, क्लोराइड आयनचा ॲरो कुठे दाखवलाय? या प्लाझ्मा मधून आरबीसी मध्ये दाखवला. हे बघा या केस मध्ये इथं प्लाझ्मा मधून आरबीसी मध्ये, फ्रॉम प्लाझ्मा
to RBC RBC. from plasma. Yes. But for which purpose बेटा? कशासाठी होते हे क्लोराईड आयनचं ट्रान्सपोर्टेशन किंवा शिफ्टिंग? व्हॉट इज द Sir, रिझन? CL ला CL ला कशासाठी होते? आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दॅट इज फॉर मेंटेनिंग आयोनिक बॅलन्स. करेक्ट आहे. आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी. फॉर मेंटेनिंग आयोनिक बॅलन्स. आता हा आयोनिक बॅलन्सचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो कसा असतो तो. कारण काय झालेलं असतं माहिती आहे का, त्या ठिकाणी SCO3 मायनस आणि H+ अशा प्रकारचे 2 आयन फॉर्म झालेले राहतात आरबीसीच्या मधल्या साईडला स्प्लिटिंगमुळे. कोणाच्या स्प्लिटिंगमुळे? H2CO3च्या स्प्लिटिंगमुळे. आता हे 2 फॉर्म झालेले राहतात. त्याच्यामधला जो CO3 असतो तो बाहेर निघतो आरबीसीच्या. SCO3 जो आहे तो बाहेर निघतो आरबीसीच्या. त्यामुळं मधल्या साईडचं जे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मधल्या साईडचं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मग अशा केसमध्ये मधलं जर कॉन्सन्ट्रेशन वाढू लागलं तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. कारण ते ऍसिडिक एन्व्हायरमेंट तयार करेल. मग ऍसिडिक एन्व्हायरमेंट जर तयार करू द्यायचं नसेल त्या ठिकाणी काय केलं जातं, बाहेरचा जो क्लोराईड आयन आहे दॅट क्लोराईड आयन इज ट्रान्सफर इनसाइड फॉर मेंटेनिंग ओनली आयोनिक बॅलन्स. फक्त आयोनिक बॅलन्सला मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलं जात असतं की जे क्लोराईड आयन असतात ते क्लोराईड आयन बाहेरच्या साईड मधून मधल्या साईड मध्ये ट्रान्सफर केले जात असतात. दॅट इज ट्रान्सफर इनसाइड. फक्त मेंटेन करणे, बाकी काहीच नाही. CO3 आणि H+ आयन यांना प्रॉपरली मेंटेन करण्यासाठी, ते बॅलन्स मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी क्लोराईड आयनची शिफ्टिंग होत असते. क्लोराईड आयन इज शिफ्टेड फ्रॉम प्लाझ्मा टू आरबीसी ऍट बोथ लेवल. दोन्ही लेवलला बोला, इकडच्या लेवलला सुद्धा आणि इकडच्या लेवलला सुद्धा. ओके. तर हा झाला आन्सर. आता बघा पुढचा पॉईंट आपण जो डिस्कस करणार आहोत त्याच्या पुढचा पॉईंट आहे बघा सेल्युलर रेस्पिरेशन. We discuss the last one concept of this point, that is cellular respiration. त्याच्यानंतर रेग्युलेशन आहे, डायरेक्ट ब्रीदिंग रेग्युलेशन. सेल्युलर रेस्पिरेशन मीन्स रेस्पिरेशन ऍट द सेल लेवल. सेल लेवलला असणारे जे रेस्पिरेशन आपण त्याला काय कन्सिडर करणार, दॅट वी कॉल सेल्युलर रेस्पिरेशन. ओके. तर मी तुम्हाला हा कन्सेप्ट सुद्धा सांगितलेला आहे. आता आपला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कुठं गेला, सेलमध्ये गेला. सेलमध्ये गेल्यानंतर जे रेस्पिरेशन होत असतं त्याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं कन्सिडर करतो. दिस इज द लास्ट वन स्टेप ऑफ दी रेस्पिरेशन प्रोसेस वेअर फूड मॉलिक्युल इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म ATP. फूड मॉलिक्युल इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म ATP म्हणजे फूडचं ऑक्सिडेशन केलं जात असतं. कशासाठी? ATP प्रोडक्शनसाठी, ATPच्या फॉर्मेशनसाठी. त्यामुळं ओके ही अतिशय महत्वाची स्टेप आहे. कुठं होत असतं बरं हे बेटा? ही प्रोसिजर कुठं होत असते? सेलच्या मध्ये कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये होत असते? दिसायला खूप सिंपल दिसते, मग त्याच्यामध्ये 3-4 स्टेप असतात म्हणून सुद्धा सांगितलं होतं मी तुम्हाला स्टार्टिंगला. सेल्युलर एक्सप्लेनेशन, सेल्युलर रेस्पिरेशन मी अगोदरच एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. हा इथं जरी दिसायला एवढंच दिसलं, आपल्याला तुमच्या प्लांट रेस्पिरेशन मध्ये खूप डिटेल मध्ये आहे. 11th मध्ये टॉपिक झाला तुमचा प्लांटचा रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये हे डिटेल मध्ये आहे तुम्हाला की एक्झॅक्टली काय होत असतं त्याच्यामध्ये. सर 3 स्टेप मध्ये होते. यस करेक्ट. 3 स्टेप मध्ये. कोणत्या कोणत्या 3 स्टेप मध्ये होते बेटा? ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल आणि एसी सायकल. करेक्ट करेक्ट. ग्लायकोलायसिस, क्रेब सायकल आणि त्यानंतर ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. ओके. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन तिन्ही फॉर्मॅट मध्ये. पहिल्यांदा ग्लायकोलायसिस जे आहे ते सेल मध्ये होत असतं, सायटोप्लाझम मध्ये. ग्लायकोलायसिस इज कम्प्लीट इनसाइड सायटोप्लाझम. क्रेब सायकल इज कम्प्लीट इनसाइड विच एरिया? मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आणि त्याच्यानंतर जो तिसरा वाला कन्सेप्ट आहे ETS नावाचा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, ही कुठं कम्प्लीट होत असते? इट इज कम्प्लीट इन इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ मायटोकॉन्ड्रिया. इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणजे कोणता एरिया?
इंटरमेम्ब्रेन स्पेस ऑफ माइटोकॉन्ड्रिया. व्हॉट द इंटरमेम्ब्रेन स्पेस? कोणता असतो इंटरमेम्ब्रेन स्पेस? कोई भी बताओ मुझे इसका आंसर बेटा. टेल मी एनीवन फॉर यू एक्झॅक्ट Repeat. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, इंटरमेम्ब्रेन स्पेस म्हणजे काय? कुठं असते इंटरमेम्ब्रेन स्पेस? आता क्वेश्चन आहे बघा. तीन जागी तीन सायकल व्हायला. सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस व्हायलं, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया मध्ये आपलं हे व्हायला, क्रेब सायकल व्हायली, Krebs cycle. आणि इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये हे व्हायला आपलं ETS व्हायला. तर इंटरमेम्ब्रेन स्पेस कोणत्या एरियाला म्हणायचं? बघा आपला मायटोकॉन्ड्रिया कसा असतो तुम्हाला माहित आहे. मायटोकॉन्ड्रिया हे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असल्यामुळं मायटोकॉन्ड्रियाचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे आहे आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनच्या नंतर अशा प्रकारचं असतं इनर मेम्ब्रेन फोल्डिंग पॅटर्न मध्ये. फोल्डिंग पॅटर्न मध्ये काय असतं याचं? इनर मेम्ब्रेन असतं. तर या दोघांच्या मधला जो स्पेस असतो या स्पेसला आपण काय कन्सिडर करायचं? दिस स्पेस इज कॉल्ड ॲज अ इंटरमेम्ब्रेन स्पेस. स्पेस इज कॉल्ड इंटरमेम्ब्रेन स्पेस. तर या इंटरमेम्ब्रेन स्पेस मध्ये त्या ठिकाणी काय होत असतं? ETS कम्प्लीट होत असतं, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कम्प्लीट होत असतं. त्याच्यासोबत एक लिंक रिएक्शन नावाचा कन्सेप्ट सुद्धा राहिला बघा. लिंक रिएक्शन तुम्हाला माहित असेल. लिंक रिएक्शन म्हणजे ज्यावेळेस ग्लायकोलायसिस क्रेब सायकल मध्ये त्याचे मॉलिक्युल पायरुविक ऍसिड एंट्री करतं, ते एंट्री केल्याबरोबर त्या ठिकाणी ऍसिटायलेशन होत असतं बघा, ऍसिटायलेशन. तर त्या रिएक्शनला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट वी कॉल्ड ॲज अ लिंक रिएक्शन. ओके, ज्यावेळेस एंट्री करतो ना पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड कशामध्ये एंट्री करेल बेटा? when pyruvic acid is enter inside the Krebs cycle, that time one link reaction is there. That is called acetylation because acetyl coenzyme is produced here. या ठिकाणी acetyl coenzyme याचं प्रोडक्शन होत असतं. पहिली स्टेप. ओके, लिंक रिएक्शन म्हणजे क्रेब सायकलच्या अगोदरची. ग्लायकोलायसिस आणि क्रेब सायकलच्या मधला दुवा आहे तो एक प्रकारचा लिंक रिएक्शन म्हणजे, म्हणून त्याला लिंक नाव पडलेलं लिंक रिएक्शन म्हणतो त्याला. ऍसिटायलेशन होत असते या ठिकाणी आणि ऍसिटिक कोएन्झाइम ए नावाचा सबस्टन्स तयार होत असतो. बघा, cellular respiration is takes place in two ways, that is oxidation. First one step is oxidation. Here in the oxidation the biomolecule means organic molecule or biomolecule is break down with the help of oxygen, especially our glucose molecule C6H12O6 when combined with the 6 molecule of O2, that time it will give rise to 6 molecule of CO2, 6 molecule of H2O and 686 kilocalories energy. 686 किलो कॅलरीज एनर्जी. म्हणजेच आपण इंडिरेक्टली त्याला काय किती एटीपी म्हणतो? हाऊ मेनी एटीपी मॉलिक्युल? 38. यस, 38. करेक्ट, 38 एटीपी. 38. आता काही केस मध्ये 38 होत असते, काही केस मध्ये 36 होते. बरं, कन्फ्युजन होऊ नका, ते आपण नंतर डिस्कस करू. बघा, किलो कॅलरीज मध्ये जर आपण एटीपीचं कन्व्हर्जन केलं तर किलो कॅलरीज मध्ये किती होत असतं? 686 किलो कॅलरीज होत असतात. त्याच्या 38 एटीपीच्या किती होत असतात? 686 किलो कॅलरी एवढी एनर्जी तयार होत असते. आता दुसरी स्टेप आहे फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशन काय असतं? फॉस्फोरिलेशन म्हणजे काय? इट इन्व्हॉल्व्स ट्रॅपिंग द हीट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हाय एनर्जी बॉन्ड्स ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. म्हणजे जे हीट बाहेर पडते, ती हीट जी बाहेर पडलेली आहे ती हाय एनर्जी बॉन्ड जे असतात एटीपीचे त्याच्यामध्ये ट्रॅप केली जात असते, मध्ये पकडली जात असते. एटीपी आपल्याला दिसायला एवढं सोपं नाहीये. एटीपी आपली एनर्जी करन्सी आहे. त्याच्यामध्ये जे बॉन्ड्स असतात कोणामधले? ऍडेनोसिन मधले, त्याचबरोबर ट्राय फॉस्फेट मधले. तर हे जे बॉन्ड्स असतात या बॉन्ड्स मध्ये हीट अक्युमुलेट केली जात असते, ट्रॅप केली जात असते. हे हाय एनर्जी बॉन्ड्स असतात. त्याच्यामधले बॉन्ड फॉर्म झालेले असतात कोणामधले? ऍडेनोसिन आणि फॉस्फेट मधले, फॉस्फेट मधले. हे बॉन्ड हाय एनर्जी बॉन्ड्स असतात. दीज आर द हाय एनर्जी बॉन्ड्स. कुछ टाइम झाला करे आपला सरचा टाइम नाही आहे, बरोबर. हाय एनर्जी बॉन्ड्स असतात. हाय एनर्जी बॉन्ड्स असल्यामुळे तिथे त्या ठिकाणी ते ट्रॅप केली जात असते. ओके, देअरफॉर एटीपी ऍक्ट ऍज अ एनर्जी करन्सी. त्यामुळे एटीपी हा मॉलिक्युल एनर्जी करन्सी म्हणून कामात येत असतो. का म्हणलं असं बरं त्याला एनर्जी करन्सी? वाय एटीपी इज कॉल्ड एनर्जी करन्सी? ATP molecule is called as energy currency. What is the reason behind it? Why this ATP molecule is called? मराठी When
बरं सांग काय हरकत नाही. तू सांगणार मला मराठीमध्ये की मी सांगायचं? बरं सांगा. हॅलो, हा सांग काय आहे? आपण त्याला काय म्हणतो बरं बेटा? एनर्जी करन्सी. व्हाय इट इज फॉर द एनर्जी करन्सी? फूड हा सांग, काय म्हणणं आहे तुझं? काय नाही सांग. एटीपी आहे ना, एटीपी काय व्हायला माहिती आहे का? ज्यावेळेस आपल्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायला, ग्लुकोजचं कशापासून ब्रेकडाऊन व्हायला? ऑक्सिजन मॉलिक्यूल पासून. तर ऑक्सिजन मॉलिक्यूल पासून ब्रेकडाऊन झाल्याबरोबर काय होत असतं? त्याच्यापासून 2 बाय प्रोडक्ट बनतात. कोणते? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल. आणि एनर्जी बनत असते किलो कॅलरीज मध्ये. आता ही एनर्जी जी काय असते की एटीपीच्या बॉन्ड मध्ये ट्रॅप केली जात असते, म्हणजे अक्युमुलेट केली जात असते, साठवून ठेवल्यासारखी. एटीपीचे जे बॉन्ड्स असतात, हाय एनर्जी बॉन्ड्स, त्याच्यामध्ये स्टोअर केली जात असते. आणि याला एनर्जी करन्सी का म्हणायचं? कारण की जेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असते, when we require, that time this ATP molecule is break down. आवाज येत नाही का? स्क्रीन दिसत नाही. हॅलो, स्क्रीन दिसत नाही का? बाकीच्या कॅन्डिडेटला दिसते का रे? हो सर दिसते. सर्वांना? हो सर. थोडस नेटवर्क स्टेबल होऊ दे तुझं, दिसेल ऑटोमॅटिक. तर बघा आता, एटीपी जो आहे ना, तो काय होतो माहिती आहे का? की एक पैसे साठवल्यासारखे. आपण बँकेमध्ये कसं की आपल्याला जर समजा गरज असेल तर पैशाची वापरतो. ज्या ठिकाणी आपल्याला समजा एक्स्ट्राचे पैसे असले तर ते स्टोअर करून ठेवतो बँकेमध्ये वगैरे, जिथे कुठं असेल, जे काय असेल. आपल्यावर डिपेंड आहे की नाही ते, तर ते स्टोअर करतो. तर ते तसंच आहे बघा इथं सुद्धा. म्हणजे काय होईल की जेवढी एनर्जी आहे तेवढी वापरली जाणार काही, आणि मात्र मेजॉरिटी एनर्जी काय केली जात असते की एटीपीच्या स्ट्रॉंग बॉन्ड मध्ये स्टोअर केली जातात. आणि ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायरमेंट असणार, आपल्याला समजा सर म्हणतात तुम्हालाच आम्हालाच रिक्वायरमेंट आहे का? तुम्हाला नाही का? मला सुद्धा रिक्वायरमेंट असणार. ज्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट असणार, तर रिक्वायरमेंटच्या टाइमला हा एटीपी ब्रेकडाऊन होत असतो. आणि एटीपी ब्रेकडाऊन झाल्यानंतर याच्यामधून हीट लिबरेट होत असते, एनर्जी लिबरेट होत असते. आणि ही एनर्जी आपण काय करत असतो? वापरत असतो आपल्या ऍक्टिव्हिटीसाठी. मला चालायचं आहे, मला रनिंग करायची आहे, किंवा स्विमिंग करायची आहे, किंवा एखादा रेग्युलर वर्क करायचं आहे आपल्याला, तर ते वर्क करण्यासाठी ही एनर्जी आपण वापरतो जेव्हा गरज पडते तेव्हा. मग आता या एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर केली जात असते, म्हणून हिला आपण काय कन्सिडर करतो? दॅट वी कॉल्ड ॲज अ एनर्जी करन्सी. एटीपी इज कॉल्ड द एनर्जी करन्सी because energy is stored inside it in there are high energy bonds. त्याच्या हाय एनर्जी बॉन्ड्स मध्ये स्टोअर केली जातात. एटीपी इज टू कॅरी आउट द व्हायटल लाईफ प्रोसेस. जनरली व्हायटल लाईफ प्रोसेस असतात त्यांना सुद्धा कॅरी आउट करण्यासाठी एनर्जी वापरली जात असते. व्हायटल लाईफ प्रोसेस कोणत्या बरं? व्हायटल लाईफ प्रोसेस म्हणजे आपल्या इन्व्हॉल्युटरी ऍक्टिव्हिटी. त्यांना जर कम्प्लीट करायचं असेल तरी सुद्धा एटीपी लागते. तुम्ही म्हणता सर आपल्याला एखादं पर्टिक्युलर काम करायचं असेल तरच एटीपी लागते काही, तर दोन्ही गोष्टीसाठी एटीपी लागते. तुम्ही काही जरी काम नाही केलं, नुसतं बसून जरी राहिला तरी सुद्धा थोड्या बहुत अमाऊंट मध्ये एनर्जी लागते. थोड्या बहुत म्हणजे बऱ्याच प्रकारामध्ये एनर्जी लागते. कशासाठी लागेल बरं बाया ती एनर्जी? मी काहीच वर्क करत नाही, नुसतं रिलॅक्स स्टेट मध्ये बसून राहतो, तरी सुद्धा मला एनर्जी रिक्वायरमेंट असते का? कोण सांगेल मला? खूप सोपा क्वेश्चन विचारला मी तुम्हाला. त्याचा एक्सप्लेनेशन ऑलरेडी मी माझ्या बोलण्यामधून दिलंय तुम्हाला, तरी सुद्धा सांगा, कोण सांगेल? मी कोणत्याही प्रकारचं वर्क करत नसलो तरी सुद्धा मला एटीपीची रिक्वायरमेंट असते एनर्जीसाठी. तर त्या ठिकाणी ते कोणत्या गोष्टीसाठी असते बेटा? कोई भी आंसर दीजिए मुझे इसका. हाँ सांग करेक्ट आहे सांग. फॉर विच पर्पज? ऑक्सिडेशन रिएक्शन. Oxidation reaction, yes. It is essential for the involuntary activities like our respiration, like our circulation, like our digestion, etc. आपण जरी नुसते बसलो तर आपल्या बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटीज बसणार आहेत का? आपल्या बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटी शांत बसणार नाही. आपल्या बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटी चालू राहतील. सर्क्युलेशन चालू राहील, डायजेशन चालू राहील, रेस्पिरेशन चालू राहील. मग ह्या जर रिएक्शन होत असतील तर त्या रिएक्शन होण्यासाठी एनर्जी लागेल की नाही? तर ती एनर्जी जी असते ती एनर्जी या एटीपी पासून भेटत असते आपल्याला.
एनर्जी वी गेट फ्रॉम द एटीपी. हे तर इन्व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी सध्या भेटते. मात्र जर समजा आपल्याला दुसरी एखादी ऍक्शन करायची असेल तरी सुद्धा आपल्याला एटीपी लागते. ते तर जास्त लागते, तिथे जास्त क्वांटिटी मध्ये लागते आपल्याला. वर्किंग मध्ये आपण वर्क करत असेल, एखादं कोणतं काम करत असेल, हार्डवर्क वगैरे जे काय असेल ते. तुम्ही म्हणता सर ब्रेनचं वर्क करता एनर्जी लागते का? डेफिनेटली लागते. तुम्हाला जर तुम्ही अभ्यास करायचा असेल त्या ठिकाणी किंवा एखादं काय म्हणतो आपण एखादं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं असेल कोणता कन्सेप्ट किंवा शिकवायचं जे काय असेल ते, तर त्यामध्ये सुद्धा एनर्जीची रिक्वायरमेंट असते. का? कारण की ज्यावेळेस आपला ब्रेन काम करतो त्यावेळेस तो जास्त एनर्जी कन्झ्युम करतो. म्हणून आपली हेल्थ सुद्धा चांगली असायला पाहिजे ज्यावेळेस आपण हे स्टडी. नाही तर आपण असं म्हणतो की बाबा अभ्यास करायसाठी किंवा याच्यासाठी स्टडीसाठी तुम्ही म्हणसाल की काय गरज असेल आपल्याला याची, तर तिथं सुद्धा रिक्वायरमेंट असते, तिथं सुद्धा एनर्जी जास्तीत जास्त कन्झ्युम केली जात असते त्या स्टेपमध्ये सुद्धा. ओके, तर यामुळं आपण याला एनर्जी करन्सी असं कन्सिडर करतो सोशल मधली. त्यानंतर आता बघा ही रिएक्शन कशी होत असते, आपल्याला एनर्जी कशी भेटते एटीपी पासून किंवा एटीपी कशी बनते कशी, सॉरी, तर एटीपी कशी बनत असते. एडीपी म्हणजेच काय म्हणतो बाबा, एडीपी म्हणजे काय, आणि प्लस आयपी, आयपी म्हणजे पीआय सुद्धा म्हणतात काही जण त्याला, किंवा आयपी सुद्धा म्हटलं जात असतं. प्लस 7.3 किलो कॅलरी एनर्जी इट विल बी कन्व्हर्टेड इनटू एटीपी. बघा एवढ्या साऱ्या गोष्टीचं म्हणून एटीपी बनतं. एटीपी मध्ये आयपी मिक्स झाला प्लस 7.3 किलो कॅलरी एनर्जी ऍड झाली, त्याच्यापासून एटीपीचं फॉर्मेशन झालं. आता एडीपी म्हणजे ऍडेनोसिन डायफॉस्फेट when combined with the inorganic phosphate with energy, that time it is converted into ATP molecule, means adenosine triphosphate molecule. तुम्ही म्हणसाल सर या ठिकाणी एडीपी आहे, आयपीबी आला, मग इथं वेगळं काय व्हायला? वेगळं असं व्हायला की ज्यावेळेस आता बॉन्ड तयार व्हायला त्या ठिकाणी बॉन्ड तयार होण्यासाठी या ठिकाणी एनर्जी लागायली आणि ही एनर्जी याच्यामध्ये साठवली असेल. ज्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट असते याचं उलट होत असतं. उलट होतं काय होतं म्हणजे उलटी रिएक्शन होत असते, अपोजिट रिएक्शन. कशी अपोजिट रिएक्शन होईल? एटीपी इज ब्रेक डाऊन टू प्रोड्यूस एडीपी प्लस आयपी प्लस 7.3 किलो कॅलरीज एनर्जी. ही एनर्जी आपण आपल्या कामासाठी वापरतो आणि हे दोन प्रोडक्ट तयार असतात. इस टू प्रोडक्ट नाही एखाद्या क्वेश्चन काही जणांना असं वाटतं की बाबा एडीपी आयपी बाहेर पडायला, मग याच्यामध्ये एनर्जी कुठे आहे? ही एनर्जी त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ब्रँड बॉन्ड्स असतात कोणामधले, एटीपी मधले. जेव्हा ते स्ट्रॉंग ब्रँड बॉन्ड्स ब्रेक होत असतात तर ब्रेक झाल्यानंतर ती एनर्जी रिलीज होत असते. ही एनर्जी रिलीज होत असते. ओके, आणि ती एनर्जी आपण वापरत असतो. दॅट एनर्जी विल प्लस. त्याच्यासाठी आपण स्टॉप होता कारण तुमचं लेक्चर असेल तर एवढं तुम्हाला समजलं असेल तर ते बाकीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला उद्याला देईल. चालेल. आणि जर कोणाला काही क्वेश्चन असतो तर उद्याला सुद्धा तुम्ही मला विचारू शकता.